So welcome you all dear students for this mathematics session on the complex number. We are taking the problem exercise 1.4 and this is the seventh question number. Exercise 1.4. Use De Moivre's theorem and simplify the following De Moivre's theorem आठवतोय का? De Moivre's theorem आठवतोय का? बोला. cos theta plus I sin theta raised to the power n काय तो? cos n theta plus I sin n theta बरोबर. त्याच्यानंतर cos theta minus I sin theta raised to the power minus n. तर हा काय? cos n theta plus I sin n theta. त्याच्यानंतर cos theta plus I sin theta raised to the power हा होईल minus n. तर हा काय होतो? cos theta minus I sin n theta आणि cos theta minus I sin n theta raised to the power n. तर हा होईल तुमचा परत cos theta plus cos theta minus I sin n theta हा n होईल इथं. बरोबर आहे? बरोबर आहे का? Yes or no? Yes or no? वीकेंड झालेला आहे. एनर्जी सगळी डाऊन दिसते. Yes sir. हा थोडं पॉझिटिव्ह घ्या ना अशी एनर्जी. का वीकेंड मुळे डाऊन झाले सगळे बॅटऱ्या? डाऊन नाही झाले ना? नो सर. हा No sir. लक्ष द्या. बरोबर आहे ना? डी मॉर्गनचे फॉर्म्युले बरोबर आहेत का? आता इथं पहा cos 2 theta plus I sin 2 theta raised to the power 7 upon cos 4 theta plus I sin 4 theta raised to the power 3. तुम्हाला हे सॉल्व करायचे आणि डी मॉर्गन थेरम यूज करायचे. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे ऑब्विसली आपल्या इथं प्लस येणार आहे. म्हणजे हा फॉर्म्युला जर अप्लाय केला, सांगा बरं काय होईल? cos 2 into 7 किती होईल? 14 theta plus I sin 7 into 2 किती होईल? 14 theta divided by इथे किती होईल सांगा? cos 12 theta. cos 12 theta बरोबर. cos 12 theta plus I sin 4 into 3 किती होईल? 12 theta. 12 theta. Yes. Theta. बरोबर. इथपर्यंत समजलं? Yes sir. आता लक्षात घ्या इथे ज्यावेळेस तुम्ही 1 cos I sin theta आपला फॉर्म्युला काय? 1 cos theta plus I sin theta याला काय लिहिता येईल आपल्याला? आठवतंय? वन अपॉन cos theta इथे लिहितोय मी 1 cos theta plus I sin theta याला काय लिहिता येतं?
cos theta plus I sin theta raised to -1. हा -1 म्हणजे हा काय होईल cos थिटा मायनस I sin थिटा बरोबर आहे. समजलं का? Yes sir. म्हणजे ज्याला पाहता मी काय लिहितोय cos 14 Yes, sir. cos 14 थिटा प्लस I sin 14 थिटा आणि हा ज्यावेळेस वर जाईल हा काय होईल cos 12 थिटा minus I sin 12 theta. Is it right? Yes Yes, sir. sir. Any problem? No sir. No, sir. Yes. आता इथे जर पाहिलं आपण ते सॉल्व करून जर तुम्ही डायरेक्टली पण करू शकता इथं हे cos मल्टिप्लाय करायचे म्हणजे इथं काय होईल cos 14 थिटा इंटू cos 12 थिटा मायनस cos 14 थिटा हे पाय हा मल्टिप्लाय करतो मी याच्यासोबत cos 14 थिटा इंटू sin 12 थिटा हा होईल I आणि परत हा मल्टिप्लाय करून घ्या प्लस I sin 14 थिटा इंटू cos 12 थिटा आणि परत हा होईल तुमचा मायनस I इंटू I हा काय होईल I स्क्वेअर बरोबर I स्क्वेअर आणि हा होईल तुमचा sin 12 थिटा इंटू sin 14 थिटा बरोबर आहे. समजलं नाही काय केलं मी यानं याला मल्टिप्लाय केला आणि याने याला मल्टिप्लाय केलं बाकी काही नाही केलं. ही स्टेप समजली का? केअरफुली पहा. Yes sir. Yes, sir. ओके आता जर पाहिलं इथं मी काय करतोय इथे मी लिहितोय वरच्या साईडला इथं पहा मी रिअल टर्म आणि हे आय स्क्वेअर म्हणजे किती येईल तुमचं आय स्क्वेअर म्हणजे -1 आणि -1 काय राहा प्लस झाला म्हणजे इथं काय येईल cos 14 थिटा इंटू cos 12 थिटा प्लस हा येईल तुमचा sin 12 थिटा इंटू sin 14 थिटा बरोबर आणि तुमचा आता इथं जर पाहिलं इथून मी आय कॉमन घेतोय इथं तुमचं हे आय आणि हे आय दिसतंय इथून आय कॉमन घेतोय जर आय जर कॉमन घेतलं या ठिकाणी तर राहील तुमचं sin 14 थिटा इंटू cos 12 थिटा मायनस cos 14 थिटा इंटू sin 12 थिटा ही स्टेप समजली का? Yes sir. येस आता इथं हा जो आहे ना हा फॉर्म्युला आहे तुमचा फॉर्म्युला कोणता आहे तो पहा cos a मायनस बी cos a cos b sin a sin b हा cos a मायनस बी आहे म्हणजे याची जी व्हॅल्यू होईल cos ऑफ 14 हा a म्हणजे 14 थिटा b म्हणजे 12 थिटा सो 14 थिटा मायनस 12 थिटा आणि हा दुसरा होईल तुमचा प्लस हा sin a sin b मायनस cos a sin b म्हणजे हा होईल sin a मायनस b म्हणजे तुम्हाला हा होईल sin ऑफ 14 थिटा मायनस 12 थिटा आणि इंटू हा होईल आय म्हणजे तुम्हाला पुढचं उत्तर येईल इथं cos ऑफ 14 थिटा मायनस 12 थिटा हा किती होईल 2 थिटा प्लस आय sin 14 मायनस 12 हा किती होईल 2 थिटा म्हणजे याची पूर्ण व्हॅल्यू तुमचा जो गिवन प्रॉब्लेम आहे याची व्हॅल्यू आली तुमची ही समजलं. सर ते cos 14 theta minus 12 theta कसं आलं कोणतं रे सर cos 14 theta minus 12 theta हे ना आता इथं आहे ना हा फॉर्म्युला आहे फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या cos a cos b cos a cos b मायनस प्लस sin a sin b हा जो फॉर्म्युला आहे हा cos a मायनस b आहे cos a मायनस b आणि दुसरा आहे sin a sin b मायनस sin cos a sin b हा होतो तुमचा sin a मायनस b हे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले समजलं. आता इथं cos a cos b sin a sin b दोन्ही पण पाहिजे म्हणजे पहिल्यांदा cos sin sin इथे जर पाहिलं तुम्ही एक्सप्रेशन मध्ये इथे पहा cos sin sin आहे. येस सर हा तर इथं आपण काय लिहिता येईल cos a मायनस b म्हणजे 14 थिटा मायनस 12 थिटा आणि इथं sin a cos आणि cos sin a म्हणजे हा काय लिहिता येईल 14 मायनस 12 थिटा समजलं.
समजलं का? Yes, sir. समजलं का? किंवा इथे एक शॉर्टकट असे एक लक्षात ठेवा. आता हा फॉर्म्युला आपण फॉर्म्युला यूज करून केलाय. शॉर्टकट लक्षात ठेवा. साइन कॉस n थीटा प्लस I साइन m थीटा डिवाइडेड बाय कॉस ऑफ p थीटा प्लस I साइन q थीटा. हा जर फॉर्म्युला असेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता इथं कॉस ऑफ n थीटा मायनस p थीटा. एक कॉस कॉस दिसते इथं, हे मायनस थीटा करायचं प्लस I साइन m थीटा मायनस q थीटा. ही शॉर्टकट पण इथे यूज करू शकता, म्हणजे फॉर्म्युला यूज करायची गरज नाही. समजलं इथपर्यंत? समजलं का? Yes, sir. Any problems? Everyone, let me know. We are solving the next problem now. No, sir. पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता पहा, कॉस 5 थीटा प्लस I साइन 5 थीटा अपॉन कॉस 3 थीटा मायनस I साइन 3 थीटा रेस टू द पॉवर 2. पाहूयात आपण याचं काय होईल आता आन्सर. आता इथं पहा, हा काय होईल कॉस 5 थीटा प्लस I साइन 5 थीटा. वर आपल्याला काही करता येणार नाही. खाली काय होईल सांगता येईल कॉस ऑफ, इथं पहा फॉर्म्युला, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, कुठे गेला, हा इथं मायनस आहे म्हणजे इथं काय येईल मायनस येईल. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय होईल इथं कॉस 3 इंटू 2 किती झालं 6 थीटा आणि हा काय होईल मायनस I साइन 6 थीटा. इथपर्यंत समजलं? Yes, sir. हा, आता इथं जर पाहिलं मी असं करू शकतो कॉस 5 थीटा प्लस I साइन 5 थीटा अपॉन कॉस 6 थीटा मायनस I. आता इथे कॉस मायनसला मी इथं मायनस 6 थीटा करू शकतो आणि मायनसला इथं जर मी प्लस घेतलं I साइन मायनस 6 थीटा, कारण इथं फॉर्म्युला कोणता यूज करायचा आपला साइन मायनस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा आणि कॉस मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा. ही स्टेप समजली का? मी तर काय केलं कॉस म्हणजे मायनस घेतला तरी पण काही फरक Yes, पडत sir. नाही, कारण कॉस मायनस थीटा हा काय कॉस थीटाच आहे आणि हा मायनस मी इथून इग्नोर करण्यासाठी मी हा अँगल इथं मायनस घेतला, हा मायनस 6 थीटा झाला आणि इथं प्लस झाला. ही स्टेप समजली का? हो sir. यस. आता आपण शॉर्टकट Yes, sir. यूज करूयात. पहा आता कॉस ऑफ हा काय होईल पी 5 थीटा आहे ना तो, म्हणजे हा काय होईल 5 थीटा मायनस आणि हा काय होईल मायनस 6 थीटा. बरोबर आहे का? इथं मायनस 6 थीटा आहे, पूर्ण घेतलाय आपण. ही स्टेप समजली का? Yes, sir. आपण ही शॉर्टकट यूज करतोय, हे मी आता Yes, sir. सांगितलं ना तुम्हाला. हे पहा इथं n मायनस करायचा आणि m मायनस करायचा, बरोबर आहे? समजली स्टेप? म्हणजे फॉर्म्युला एवढं यूज Yes, sir. करायचं. आता त्याच्यानंतर प्लस I साइन, इथं काय येईल सांगा बरं, इथं काय येईल सांगा. बोला बोला लवकर. 5 theta minus 6 theta. व्हेरी गुड. 5 थीटा मायनस मायनस 6 थीटा. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. आता हे जर सॉल्व्ह केलं आपण, हा कॉस होईल, हा मायनस मायनस काय झाला प्लस 5 थीटा प्लस 6 किती झालं 11 थीटा प्लस I साइन परत 5 थीटा मायनस प्लस म्हणजे हा झाला 11 थीटा. तर हे झालं तुमच्या या 11 theta. आन्सर. समजलं? एनी प्रॉब्लेम बेटा, लेट मी नो.
समजलं सर्वांना? येस सर. येस. आता मला हा प्रॉब्लेम होमवर्क साठी घ्या आणि सॉल्व्ह करून मला याचा स्क्रीनशॉट पाठवा. cos 7 pi upon 13 plus I sin 7 pi upon 13 raised to the power 4 divided by cos 4 pi upon 13 minus I sin 4 pi upon 13 raised to the power 6. करताल का? हो सर. हा प्रॉब्लेम होमवर्कला सॉल्व्ह करा. आपण नंतरचा दुसरे एक टाइप आहे तो घेऊयात आणि हा चॅप्टर आपण फिनिश करूयात. ओके सर सॉल्व्ह करताना हे कसं प्रेडिक्ट करायचं का आता ह्या स्टेपला हा फॉर्म्युला वापरायचा म्हणजे? आता हे डी मॉर्स थेरम आहे ना. आता इथं रेस्ट टू द पॉवर 4 ला आपल्याला दुसरा ऑप्शन नाहीच ना काही. आपल्याला काय द डी मॉर्स थेरमच यूज करायचे. आणि प्रॉब्लेम मध्ये पण काय दिले पहा इथं, यूज द डी मॉर्स थेरम. बरोबर? येस सर. पण ते तिथे तुम्ही म्हटलेले सर साइन थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, ते सर तुम्ही केलेलं आता. हा नाही, आता इथं पहा ना, आपला फॉर्म्युला काय इथं लक्षात घ्या. आता इथं मायनस आहे ना, इथं मायनस आहे म्हणजे आपला मायनस येणार आहे. आणि मला इथं काय आपल्या फॉर्म्युल्यामध्ये मी आता जी शॉर्टकट सांगितली, इथं काय आपला प्लस आहे ना. इथे हे येस सर. इथं प्लस आहे आणि हे प्लस आणण्यासाठी मी काय केलं, मायनस अँगल तो मध्ये घातला आणि त्याच्यामुळे हा साइन कॉस मायनस थिटा आणि साइन मायनस थिटा, मला हा फॉर्म्युला माहिती आहे. इथं दोन लिहिले मी फॉर्म्युले. समजलं? येस सर. हा. सो एनी प्रॉब्लेम? नो सर. Yes, make a screen. No, sir. Very good. Now we take the last problems of this chapter now. Question number 8. Express following in the form of a plus bi. A, b belongs to the real number using De Mor's theorem. पहा आपला एक्सप्रेस कशामध्ये करायचे, ए प्लस बी आय मध्ये करायचे. पहिला प्रॉब्लेम घेतोय मी 1 मायनस आय रेस टू द पॉवर 5. करायचा सॉल्व. प्रॉब्लेम समजला काय करायचे ते? येस सर. येस. आता मी काय करतोय, 1 मायनस आय रेस टू 5 मला तो ए प्लस बी आय मध्ये रिप्रेझेंट करायचे. म्हणजेच पहा मी पहिल्यांदा कन्सिडर काय करतोय, लेट झेड इज इक्वल टू x plus iy and that is this given complex number, that is the 1 minus I. If you compare with this x and y, what is the value of x? X ची व्हॅल्यू काय होईल? 1. y ची व्हॅल्यू काय होईल? y ची व्हॅल्यू काय होईल? -1. -1. बरोबर आहे. म्हणजेच मला सांगा आता r इज इक्वल टू काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच हा काय येईल? 1 प्लस 1 दॅट इज अ स्क्वेअर रूट ऑफ 2. बरोबर आहे? बरोबर आहे का? Yes. आता इथं पहा x हा ग्रेटर दॅन 0 आहे. x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि y हा लेस दॅन 0 आहे. म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? बोलो भाई, कौन से क्वाड्रंट में आएगा? बहुत प्रॉब्लम. फोर्थ क्वाड्रंट. यस, थीटा लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. गेटिंग? मुली बोलत नाहीत आज. आहेत का मुली? ईशा, प्रतीक्षा आहे का? विराज
आहे ना सर. हा समजते ना रे. हो समजते. थीटा लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. आता थीटा लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट म्हणजे आपल्याला थीटाची व्हॅल्यू काय येईल 2 पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ y बाय x आणि हा काय होईल 2 पाय टॅन इनवर्स निगेटिव्ह साइन घ्यायची नाही आपल्याला इथं म्हणजे टॅन इनवर्स 1 येईल 1/1 काय येईल 1 टॅन इनवर्स 1 कोणत्या अँगलला टॅन थीटा हा 1 आहे पाय बाय 4 आहे का 2 पाय मायनस हा काय होईल पाय बाय 4 म्हणजे 4 × 2 किती झालं 8 पाय मायनस पाय किती झालं 7 पाय बाय 4 इथपर्यंत समजलं. Yes, sir. येस सर. आता मला सांगा मी हा जो झेड आहे ना हा झेड हा मी इथे रिप्रेझेंट करतोय r cos थीटा प्लस i sin थीटा. आता जर पाहिलं r ची व्हॅल्यू किती आली आपली √2 r ची व्हॅल्यू किती आली √2 cos 7 पाय बाय 4 प्लस i sin 7 पाय बाय 4 ही स्टेप समजली का. Yes, sir. येस सर. आणि आरची व्हॅल्यू पुट अप केली बाकी काही नाही केलं ही स्टेप समजली. आता पा ही व्हॅल्यू कशाची आहे 1 मायनस आय ची आहे मला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे 1 मायनस आय रेस टू द पॉवर 5 1 मायनस आय ची व्हॅल्यू आहे आपल्याला √2 cos ऑफ 7 पाय बाय 4 प्लस आय साइन 7 पाय बाय 4 रेस टू द पॉवर हा 5 होईल हा पूर्ण रेस टू द पॉवर हा 5 होईल बरोबर. समजलं का बेटा इथपर्यंत. येस सर. 1 मायनस आय ची व्हॅल्यू मी पुट अप केली ही पूर्ण आणि हा रेस टू द पॉवर 5 हे समजलं. आता मी दुसरी स्टेप घेतोय मला ही व्हॅल्यू सांगा किती आली 1 मायनस आय 1 मायनस आय रेस टू द पॉवर 5 इक्वल टू √2 हा किती आहे कॉस ऑफ 7 पाय बाय 4 बरोबर आहे ना 7 पाय बाय 4 प्लस आय साइन 7 पाय बाय 4 रेस टू द पॉवर हा होईल तुमचा 5. आता मी इथं 5 इथं घेतोय मी म्हणजे हा √2 रेस टू द पॉवर 5 होईल आणि हा होईल तुमचा इथं डी मॉर्स थेरम यूज करा म्हणजे हा काय होईल cos 7 × 5 किती होईल 35 पाय बाय 4 प्लस आय साइन 35 पाय बाय 4 ही स्टेप समजली का. डी मॉर्स थेरम तुम्ही यूज केलाय समजलं. Yes, sir. आता इथं पहा या √2 5 ला मी काय करतोय √2 5 ला मी असं लिहू शकतो √2 रेस टू 4 इंटू √2 1 आणि √2 रेस टू 4 किती होईल हा 2 होईल आणि हा √2 होईल म्हणजे याला पूर्ण मी लिहितो इथं 2 √2 आणि इथं लिहितोय मी cos इथं लिहितोय मी आता पहा इथं थोडा आता ट्रिग्नोमेट्री लॉजिक यूज करायचे हा cos मी याला मी असं लिहितोय 8 पाय प्लस 3 पाय बाय 4 हे ट्रिग्नोमेट्री लॉजिक आहे हळूहळू तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा चॅप्टर झाल्यानंतर समजेल. आता फक्त एवढं लक्षात ठेवा या 35 पाय बाय 4 ला मी इथं 8 पाय प्लस 3 पाय बाय 4 केले प्लस आय साइन आणि इथं होईल तुमचं 8 पाय प्लस 3 पाय बाय 4. आता फक्त स्टेप समजून घ्या ट्रिग्नोमेट्री सांगतो तुम्हाला डिटेल समजले कसं कॅल्क्युलेट करायचं. आणि इथं जर पाहिलं याची व्हॅल्यू काय येते याची व्हॅल्यू काय येते याची व्हॅल्यू होईल आता 2 cos ऑफ 2 cos 3 पाय बाय 4 कारण cos n पाय प्लस थीटा हा cos थीटा होतो आणि प्लस हा i sin 3 पाय बाय 4 3 पाय बाय 4 इथपर्यंत समजलं. इथपर्यंत समजलं. येस सर. आता परत मी या 3 पाय बाय 4 ला असं लिहितोय 2 cos ऑफ पाय मायनस पाय बाय 4 प्लस आय साइन पाय मायनस पाय बाय 4 आय साइन पाय मायनस पाय बाय 4
आणि इथं जर पाहिलं हा 2√2 आता कॉस पाय मायनस थिटा हा होतो तुमचा मायनस कॉस थिटा कॉस कारण कॉस पायच्या प्रत्येकाला व्हॅल्यू चेंज होती आता फक्त कॉस पाय मायनस थिटा कॉस थिटा होईल पण कॉस पाय मायनस थिटा हा होईल तुमचा मायनस कॉस पाय बाय 4 प्लस आय साइन पाय बाय 4 साइन पाय मायनस थिटा हा सेम असतो दॅट इज द प्लस साइन पाय बाय 4 आता पहा कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे म्हणजे कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे मी या ठिकाणी सॉल्व करतो इथं कॉस पाय बाय 4 इथं पहा हा झाला 2√2 अपॉन मायनस कॉस पाय बाय 4 किती आहे 1/√2 प्लस आय साइन पाय बाय 4 किती आहे 1/√2 हा होईल तुमचा याची व्हॅल्यू किती सॉल्व करता येईल आता इथं हा 2√2 आणि हा होईल -1 प्लस आय अपॉन √2 गेट कॅन्सल म्हणजे इथे व्हॅल्यू काय आली पहा हा 2 -1 प्लस आय म्हणजे इथं तुमचं येईल -2 प्लस 2i जी की आपल्याला इथं पहा 1 - i⁵ मला रिप्रेझेंट कशात करायचा होता -2 प्लस 2i म्हणजे झालं का a प्लस bi आलं का आलं का 3 प्रॉब्लेम करताल एज अ होमवर्क Yes, sir. Try it. If any problem is there, again we will discuss. So no problem. So now in this way we are finishing the complex number. In this way we are finishing the complex number. So each and every chapters, each and every problems revise once again till you will get the expertise there. प्रत्येक प्रॉब्लेम एक्सपर्टाइज करून घ्या प्रत्येक टाइप एक्सपर्टाइज करून घ्या स्टडी मटेरियल तुमच्याकडे दिलेलं आहे सर्व प्रत्येक एक प्रॉब्लेम पहा लिहून सगळं प्रॅक्टिस करा जिथं जिथं अडचण वाटते जिथं जिथं प्रॉब्लेम आहे उद्या तुमच्याकडे आणखीन वेळ आहे तर मला परवा दिवशी म्हणजे नेक्स्ट मंडेला तुम्ही मला सांगा की कोणता टॉपिक तुम्हाला समजला नाही कोणता सब टॉपिक नाही समजला सो दॅट वी विल रिवाइज वन्स अगेन ओके ओके बेटा Yes, sir. yes and it is again informed that expert the complex number काय कमांड पूर्ण कमांड करून घ्या हा कॉम्प्लेक्स नंबर समजला तर जवळपास मॅथमॅटिक्सचा खूप मोठा पार्ट समजला असं मी समजून घेईन तर एक प्रॉब्लेम आपण पूर्ण घेतलेला आहे सगळं एक सुद्धा प्रॉब्लेम आपण स्किप नाही केला इच अँड एव्हरी प्रॉब्लेम्स इन ऑल द एक्सरसाइज 1.1 1.2 1.3 1.4 we have solved now it's a time to start your study I will give you the 3-4 days and again at this weekend at the end of this month we are taking the class test of the October month so everyone should be rock in that class test so will you do that Yes, sir. yes so practice once again if any problem any doubt would be there again we will discuss and we will start the set and relation the next chapters from the Monday set and relations from next chapter from the Monday and we are starting the third chapter for the physics from Monday itself again okay so from Monday we are starting the physics mathematics both the chapters and again as per these timetables we are following the next schedules in the next week so are you comfortable with the complex number what we taught till now are you comfortable